प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? उद्धव सर बोला. एक 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 मिनिट. त्यांचा माईक आहे. ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले. अजून काही? म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अहो, साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं NAC तिकडेच. हे काल डोम कावळे जमलेले त्याच डोममध्ये. आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली. ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली. आता ते तर मी काय थांबणार नाही. ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार. निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा, करायचं ते करा. कारण ते काम आम्ही केलेलं आहे. त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते, सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते, आहेतच, नागरिक होते. आणि ते काम आम्ही केले. कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेतं कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं. अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं. हे काम आम्ही जे म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो. चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार. निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी. सर एक प्रश्न असा आहे, इकडे बोलतोय, इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार? कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. समजलं का? की इकडे तिकडे बघत होतस तू? प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे बघत बसता रे. स्वतःही ऐकत नाही. उद्धवजी एक प्रश्न आहे. थांब रे जरा थांब. कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? हा. कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना. माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं. हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. उद्धवजी जरा थांबा ना रे. त्यांना आडू उत्तर दे. तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडू उत्तर द्या. म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा एक दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन
ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं. वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. उद्धव साहेब